सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज होता स्वामी प्रकट दिन, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत असतो असा आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन म्हणजे महाराजांचा स्वामी प्रकट दिन. आज तारीख होती 20 तारखेला महाराजांचा प्रकट दिन होता. त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं का सकाळी सकाळी सुंदर असं हळदीचं लेपन करून घेतलं, छान देवपूजा वगैरे सुद्धा करून आज झालेली होती. छान अशी संगीत म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने किंवा सागर संगीत अभिषेक वगैरे करून झाले. नेहमीपेक्षा आज काही वेगळं मनात एक उभारी असते किंवा छान वाटतं जेव्हा आपण सगळ्या गोष्टी आतुरतेने करत असतो. आणि इथेच मी आता कटाची आमटी बनवायला घेतलेली होती आणि त्याचबरोबर महाराजांना पुरणपोळी सुद्धा आवडते आणि कटाची आमटी, त्याच्यानंतर महाराजांना आवडणारा सगळ्या नैवेद्य मला इथे बनवायचा होता. सुरुवातीला मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला होता, एक टोमॅटो, नंतर थोडेसे लसूण वगैरे सोलून घेतला. हे सगळं काही छान असं भाजून घेतलं. भाजून झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. लगेच आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी सगळे काही मसाले ॲड करत आहे. कधी कधी नंतर सुद्धा वरतून मी टाकते, पण आज जास्त वेळ नव्हता कारण मला 10:30च्या आरतीपर्यंत महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवून पुन्हा आरतीला जायचं होतं. आणि तिकडे गेल्यानंतर आता चैत्र नवरात्र सुरू झालेले आहे, सो देवीचा पाठ सुद्धा चालू आहे. आणि आपल्यावर जे काही संकट किंवा युद्ध आता जे काही सुरू आहे दुसऱ्या देशामध्ये, त्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेली ही सेवा आहे. त्याच्याचमुळे म्हटलं चला पाठाला सुद्धा आता जातोय तर बसून जाऊया. आरतीला आता दररोज जातो आपण, पाठाला सुद्धा मी आता दररोज बसते, पण ह्या वेळेस थोडे 4-5 दिवस झाले माझंही जाणं शक्य होत नाही. छान अशी मसाल्याची पूर्ण पेस्ट करून घेतली. आता तेलामध्ये सगळी काही पेस्ट होऊ द्यायची, जेणेकरून मसाला जितका चांगला होतो ना तितकी भाजीला सुद्धा टेस्ट येते. आणि कटाची आमटी जर करायची म्हटली तर आपण जी काही चण्याची डाळ असते तिला मी भिजत टाकलेली होती, तिला छान अशी उकडून घेतली, थोडीशी हळद मीठ टाकून त्याच्यानंतर ती टाकून घेतली. थोडं पाणी फक्त ॲड केलं, कारण जास्त पातळ किंवा जेवढं आपल्याला हवं आहे त्याच पद्धतीने कटाची आमटी बनवायची आणि जी टेस्टी होते अशी आमटी. नंतर मीठ टाकलं, हिरवागार कोथिंबीर गार्निश केला, लगेचच झाकण ठेवून दिलं. जोपर्यंत साईडच्या गॅसवर आता कटाची आमटी होते तोपर्यंत लगेचच कणिक मळून घेतली आणि छान मऊसूत अशा इथे आता पुरणपोळ्या बनवून घेत आहे. मला सांगितल्याप्रमाणे का मी गुढीपाडव्याला खूप सारं पुरण बनवलं होतं, कारण मला माहिती होतं का म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकट दिन आहे आणि महाराजांना सुद्धा मला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि इतक्या आनंदाने मनापासून मी पुरणपोळी बनत होते ना, तुम्ही बघाल का इतक्या सुंदर अशा टम्म पुरणपोळ्या सुद्धा माझ्या फुगलेल्या होत्या. बघा, श्रीकृष्ण कर्माचा अटळ नियम. कर्माचा सिद्धांत हा विश्वाचा सर्वात मोठा हिशोब आहे. मला इथे एक गोष्ट प्रकर्षाने मात्र सांगावीशी वाटते. साक्षात देवाला सुद्धा चांगल्या कामासाठी दुसऱ्यांचं वाईट केलं तर त्याला त्याची शिक्षा मात्र भोगावीच लागली. श्रीकृष्णाने महाभारतात धर्माच्या स्थापनेसाठी कौरवांचा नाश केला. हे कार्य जगाच्या कल्याणासाठी होतं, मात्र अधर्माचा नाश करण्यासाठी होतं. पण तरीही गंधारीचा श्राप त्याला टाळता अजिबात आलेला नाही. कृष्णाने जरी चांगल्या हेतूने युद्ध केलं असलं तरी त्या युद्धामुळे रक्तताप झाला, जो वंश संपला, ज्याचं कर्म कृष्णाच्या खात्यात जप्त झालंच. परिणामी त्याच्या स्वतःच्या यदुवंशांचाही नाश झाला. निसर्ग एक न्यूट्रल अकाउंट आहे, त्याला तुमची कारणं माहीत नसतात, त्याला फक्त तुमची कृती दिसते. तुम्ही कोणालाही दुःख दिलं, मग ते कोणत्याही कारणासाठी असो, सृष्टीचा निर्माता ते अजिबात विसरत नाही. कर्म शेवटी फिरून येतेच. आपण बऱ्याच वेळा म्हणतो का हा काहीच देव करत नाही किंवा हा इतकं चुकीचं करतो तरी त्याला देव पैसा देतो, पण ते फक्त पैसा म्हटला म्हणजे फक्त थोड्या दिवसांपुरताच या गोष्टी असतात. आणि ज्याचे कर्म किंवा त्याचे भोग संपले, त्याचे भोग जोपर्यंत भोग आहे तोपर्यंत किंवा त्याने जोपर्यंत मागचा बँक बॅलन्स घेऊन आलेला आहे त्याचा पुण्याचा तो संपला का त्यालाही त्याचे कर्म भोगावेच लागणार आहे. म्हणून म्हणतात का कर्म हे देवाला सुद्धा सुटलेलं नाही. आपण काय ते एक साधा मनुष्य आहोत. बघा, मी इथे थोडेसे भजी सुद्धा काढून घेतली होती, म्हणजे मुगाच्या डाळीची छान अशी भजी वगैरे सुद्धा काढून घेतली. लगेचच आता इथे मला महाराजांना नैवेद्य वगैरे अर्पण करायचा होता. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10:30चं टार्गेट होतं. पुरणपोळी, कटाची आमटी, भजी काढून झालेली होती आणि अगदी साधा सुद्धा छान असा मनापासून केलेला नैवेद्य मात्र इथे आता महाराजांना मी अर्पण करत आहे. आणि 10:30च्या आरतीला मला सुद्धा जायचं होतं. त्याच आधी म्हटलं चला आता महाराजांना नैवेद्य वगैरे अर्पण करूया, जेणेकरून केंद्रामध्ये सुद्धा 10:30ची आरती होती आणि मी देवपूजा केली तेव्हाच सकाळीच मी नैवेद्य आरती करून घेत असते. त्याच्यामुळे आता पुन्हा मी आरती केली नव्हती, तर मी 10:30च्या आरतीला मात्र आता केंद्रात जाणार होती.
छान अशा पद्धतीने महाराजांना नैवेद्य वगैरे अर्पण केला. संध्याकाळी बाकीच्या सेवा होत्या त्या सुद्धा मला करायच्या होत्या. आणि नंतर महाराजांना मुजरा केला, नमस्कार केला आणि आमच्यावर अशी छान तुमची कृपादृष्टी राहू द्या, हेच आजच्या दिवशी आपण सांगत असतो. आणि आजच्या दिवशी मागितलेल्या सगळ्या काही गोष्टी, सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात, कारण ते ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक आहेत. तुम्ही आज बघितलं तर सर्वींकडे, सर्व केंद्रांमध्ये, मठांमध्ये, मंदिरांमध्ये दत्त महाराजांच्या सगळीकडे इतकं छान आणि उत्साहाचं प्रेरित वातावरण होतं. अगदी छान वाटतं अशा वातावरणात जाण्यासाठी. पण आम्हाला समोरच केंद्र असल्यामुळे इतर बाहेर जाण्याची गरज पडत नाही. जवळच केंद्र आहे म्हणून केंद्रातही जाऊन छान असा आपल्याला आशीर्वाद महाराजांचा किंवा आरती वगैरे मिळते. बघा, हे ईश्वरा, सर्व जीवसृष्टी सुखी राहो, सर्वांचे जीवन रोगमुक्त हो, आम्हा सर्वांना कुशलता दे, सर्व दुःख मुक्त राहो दे ईश्वरा, सर्व शांती असू दे, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. आपण काय मागतो हो स्वामींकडे? आमच्या घरातील लोकांना सुखाचं ठेव. जर एक पत्नी असेल तर ती तिच्या पतीसाठी मागते, आई वडील असतील तर ते त्यांच्या मुलासाठी मागतात, की आम्ही ज्यांना जन्म दिलेला आहे त्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव. हेच आपण आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करत असतो, काहीतरी सांगत असतो महाराजांना. छान अशी 10:30ची आरती झाली. केंद्र पूर्णपणे भरलेलं होतं. पण आता पाठाला चैत्र महिना असल्यामुळे थोड्याच बायका पाठाला होत्या आणि तुम्ही बघितलं का कंटिन्यू सेवेकरी आज दर्शनासाठी येत होते. म्हटल्यानंतर मी थोडा शूट घेतला, कारण प्रत्येक गिरा आमच्या चंडीची जी काही सेवा सुरू आहे प्रत्येक केंद्रामध्ये, ती सुद्धा आमच्या केंद्रात सुरू आहे आणि त्याच सेवेसाठी मी सुद्धा बसलेली होती. घरी येताना मात्र 1:30 वाजून गेला. त्याच्यानंतर माझं युट्यूबचं काम केलं. 2ला आपला ब्लॉग अपलोड होता तो टाकला. त्याच्यानंतर लगेच आता इथे संध्याकाळी म्हटलं चला आता देवपूजेची वेळ झालेली आहे, देवपूजा सुद्धा छान अशी करून घेऊया. आणि नंतर लगेच स्वामी चरित्र मला सुद्धा वाचायचं होतं, कारण आजचा जो दिवस आहे ना तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि दररोज तर आपण स्वामी चरित्र वाचतोच, पण आजच्या दिवशी वाचलेलं स्वामी चरित्र सारामृत, मग ते तुम्ही पूर्ण, जर तुम्हाला वेळ मिळाला तर जर तुम्ही पूर्ण वाचलं तर त्याचं फळ निश्चितच तुम्हाला आजच्या दिवशी मिळतं. मग 11 माळी जप असू दे किंवा दररोज तुम्ही 1 माळ करत असाल तर आजच्या दिवशी तुम्ही 11 माळी जप करा, तारक मंत्राचं पठण करा. बऱ्याच अशा सेवा आहे का त्या तुम्ही आजच्या दिवशी अगदी छान पद्धतीने मनापासून करू शकतात. आणि आजचा दिवस खूप काही वेगळा होता म्हटल्यानंतर सेवा करण्यात सुद्धा वेगळाच आनंद होता. दररोजच्या सेवा, पण आनंद काही वेगळा, मन काही वेगळं, समाधान मिळतं. अशा छान छान गोष्टी जर आपण केल्या तर मला तर कितीही देवाचं केलं तर असं वाटतं का देवाचंच करत राहावं. मग ते सजावट असू दे किंवा काही सेवा असू दे, आणि त्यातच मला मनाला एक समाधान, शांतता आणि नंतर मला आनंद मिळत असतो. म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत असते. देवपूजा झाली, संध्याकाळी लगेच कालभैरवाष्टक म्हणून घेतलं आणि आता इथे स्वामीचरित्र सारामृत वाचायला मात्र सुरुवात केली, कारण मी पारायण लावलेलं आहे म्हटल्यानंतर मी ही पूर्णच वाचणार होती. बघा, स्वामी समर्थ प्रगट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे. आजच्या दिवशी या अक्कलकोट स्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रगट दिन वा जयंती महोत्सव आपण म्हणत असतो. हा महोत्सव कोट्यवधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा, तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी समर्थ देव या चैत्र शुद्ध तृतीया म्हणजेच 1949 मध्ये चेली या खेडे गावात प्रगट झाले होते. महाराज आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्याचपेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे. हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. इसवी सन 1949 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मात्र होता. परंतु 1149 ते 1879 नंतरही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींच्या लीला चालूच होती. आणि आजही आपण बघतोय का कोट्यवधी लोकांना स्वामी चरित्र सारामृत आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनुभव आलेला आहे, स्वामींची साक्षात प्रचिती आलेली आहे.
तेव्हा स्वामींच्या चरित्रात शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे. तरी सुद्धा दयासागर स्वामींना शरण जाऊन आपण स्वामींचा प्रगट दिन सोहळा मात्र साजरा करत असतो. स्वामींचं एक वाक्य जे की प्रत्येकाच्या मनाला मात्र भिवून जातो, किती आपण अडचणीत असलो तर आधार देऊन जातो, ते म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे का, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्याने अख्खं ब्रह्मांड स्वामींच्या अगाध लीलांचं मात्र वर्णन करत असतो. कोट्यावधी लोकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वामी समर्थ नामस्मरणाचा अनुभव आलेला आहे, प्रचिती आलेली आहे. कोणाचं मन हलकं झालंय, कित्येक लोकांचे लग्न झाले, नोकरी लागलेली आहे, मन शांती. पैसा असूनही काही लोकांना मन शांती नसते, ती मात्र आपल्या 11 माळी जपाने आणि स्वामीचरित सारामृताच्या 3 अध्यायाने मिळाली. स्वामीचरित सारामृत इतका महान ग्रंथ आहे का तो आपल्याला समजण्यासाठी आपला हा जन्म नव्हे तर पुढचे जन्म सुद्धा पूर्ण राहतील. कितीही पारायण केले तर ते समजतील, कोणताही ग्रंथ वाचला तर तो समजेल, पण स्वामीचरित सारामृत हा ग्रंथ तुम्हाला कधीच समजणार नाही, कारण स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे. आणि ह्या ग्रंथाचं जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा नव्याने अनुभूती येते, नव्याने काही गोष्टी मिळतात, मनाला आनंद वाटतो. जेव्हा आपण दररोज वाचतो तेव्हा नवनवीन अनुभव आपल्या आयुष्यात येतात आणि ह्या स्वामी चरित्र सारामृत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाश उजेड घेऊन येतो आणि खूप काही मात्र देऊन जातो. महाराज नेहमी म्हणत असतात का, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त माझं नामस्मरण घे, तुला जिथे हवं जशा ठिकाणी तशा मी तुझ्या जवळ येईल, मी तुझ्या पाठीशी आहे, तू पुढे चल, मात्र तू काम करत राहा. अशाच पद्धतीने आजचा हा दिवस खूप जास्त प्रेरणादायी होता, कृतज्ञता व्यक्त करणारा होता. कारण आज आपण बघितलं तर स्वामी जर आपल्या आयुष्यात नसते तर आपण काहीच राहिलो नसतो. बघा, याच दिवसाची आपण प्रत्येक स्वामी सेवेकरी वाट बघत असतो. आणि तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही का, प्रत्येकाच्या घरामध्ये गावामध्ये सगळ्याच ठिकाणी स्वामी भक्त प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. कारण याचं कारण तेच आहे का प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा काही अनुभव आलेले असतील नामस्मरणाचे तर नक्की कमेंट्स करून सांगा. आजचा प्रगट दिन सोहळा अगदी साध्या सोप्या आणि छान सेवा करून माझा आजचा दिवस पार पडला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग्स किंवा ज्या काही माहिती आहे त्या माझ्या ब्लॉगमधून नक्कीच मिळतील. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सुद्धा आता पुढच्या महिन्यात येणाऱ्या स्वामी पुण्यतिथीपर्यंत नक्कीच जास्तीत जास्त सेवा करा. श्री स्वामी.